नमस्कार मित्रांनो, मी आरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज मी आली आहे पुण्यातील एका हिल स्टेशनला, जिला पर्वती टेकडी म्हणून ओळखले जाते। पर्वती टेकडी ही एक ऐतिहासिक आणि धार्मिक टेकडी आहे। मराठा साम्राज्याचे पेशवे नानासाहेब यांनी 1749 मध्ये बांधलेले देवदेवेश्वर मंदिर हे या टेकडीवरील प्रमुख आकर्षण आहे। आज आपण तीच पर्वती टेकडी पाहणार आहोत। या टेकडीवर जाण्यासाठी सुमारे 103 ते 108 पायऱ्या आहेत। या नानासाहेब पेशवे यांनी बांधल्या होत्या। या पायऱ्या इतक्या रुंद आहेत की यावरून हत्तीही वर जाऊ शकतो। हे एक 17व्या शतकातील ठिकाण आहे। पर्वती हे ठिकाण स्वारगेटपासून 3 किलोमीटर तर पुणे स्टेशनपासून 8 किलोमीटर आहे। हे स्थळ समुद्रसपाटीपासून सुमारे 2100 फूट उंचीवर आहे। या टेकडीवरून पुणे शहराचे सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळते। पुणेकरांचे मॉर्निंग वॉक आणि हवा खाण्याचे ठिकाण म्हणजेच ही पर्वती टेकडी। मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेले नानासाहेब पेशवे यांनी तावरे पाटील यांच्याकडून जमीन घेऊन हे देवदेवेश्वर मंदिर बांधले। 23 एप्रिल इसवी सन 1749 रोजी हे मंदिर उभे राहिले। पर्वती टेकडीला खरे वैभव मिळाले तर ते पेशव्यांच्या काळातच। या टेकडीवर पेशव्यांचा निवास होता। शनिवारवाड्यानंतर पर्वती हे पेशव्यांचे महत्त्वाचे ठिकाण मानले जात होते। पर्वती टेकडी पर्यटन, इतिहास आणि अध्यात्म यांचा सुंदर असा संगम आहे। तसेच नवरात्र उत्सव, महाशिवरात्री, कार्तिकी यात्रा या काळात पर्वती देवस्थानात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते। पायऱ्या चढून आल्यावर या टेकडीवरील सर्वात प्रथम जे मंदिर आपल्याला पाहायला मिळते ते मंदिर म्हणजेच विठ्ठल रखुमाई मंदिर। पर्वती नावाने प्रसिद्ध असलेले मुख्य मंदिर हे काळ्या दगडात बांधले गेले आहे। यात शिवपार्वती यांच्या मूर्ती आहेत। मित्रांनो, समोर जी इमारत दिसत आहे ही इमारत एकेकाळी पेशव्यांच्या राजवाड्याचा भाग होता। सध्या या इमारतीत पेशवेकालीन कलाकृती जतन केल्या आहेत। पेशवे संग्रहालयामध्ये तुम्हाला पेशवेकालीन शस्त्रे, पोशाख, नाणी, चित्रे, फर्निचर आणि दैनंदिन वस्तूंचा दुर्मिळ संग्रह पाहायला मिळेल। इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे। मित्रांनो, पानिपतच्या युद्धातील अपयशानंतर शोकाकुल झालेल्या नानासाहेबांचे निधनही या पर्वतीवर झाले। पर्वतीवर देवदेवेश्वर मंदिराशिवाय कार्तिकेय, विष्णू, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहेत। यांपैकी कार्तिक स्वामी मंदिर आणि श्री विष्णू मंदिर हे देवदेवेश्वर मंदिराच्या काळात बांधले गेले आहे। पर्वती टेकडी हे केवळ थंड हवेचे ठिकाणच नाही तर निसर्गाच्या सानिध्याने नटलेले स्थान आहे। तसेच आध्यात्मिक दृष्टीने देखील महत्त्वपूर्ण आहे। हे मंदिर मराठा शासक बाळाजी बाजीराव यांनी बांधले होते, ज्यांना बाजीराव पहिला म्हणून ओळखले जाते। हे मंदिर केवळ एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र नाही तर स्थापत्यशास्त्रातील उत्कृष्टतेचे प्रतीक देखील आहे। पर्वती मंदिर परिसरामध्ये भगवान शिव, भगवान गणेश, भगवान विष्णू आणि पर्वतीय देवी पार्वती सहित वेगवेगळ्या देवतांची मंदिरे आहेत। प्रत्येक मंदिर सुंदर प्रतिमा आणि शिलालेखांनी सुसज्जित आहेत, जे मराठाकालीन आध्यात्मिक जीवनाचे दर्शन घडविते। या टेकडीवरील मुख्य देवदेवेश्वर मंदिर हे आधुनिक हिंदू शैलीत बांधलेले आहे। या मंदिराच्या परिसरातील चौकोनी बैठकीच्या 4 कोपऱ्यात 4 लहान मंदिरे आहेत। आग्नेय दिशेस सूर्यदेव, नैऋत्येस गणेश, वायव्येस अंबाबाई आणि ईशान्येस विष्णू यांची आहेत। असे हे शिवपंचायत विकसित केले गेले आहे। या टेकडीवरील मंदिरे हे भाविकांसाठी पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुले असते। हे मंदिर भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित एक पवित्र स्थळ आहे। 17व्या शतकामधील हे प्राचीन मंदिर परिसर पुण्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसाचे प्रमाण आहे।
हा ऐतिहासिक पर्वत आध्यात्मिक शांती आणि रमणीय दृश्य हे अनेक पर्यटकांना भुरळ घालते. इथं अनेक पर्यटक दाखल होत असतात. पुणे वारसाचे हे मंदिर एक महत्त्वपूर्ण भाग आहे. मित्रांनो, हा होता पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीचा अभिमान. तुम्हाला जर पुण्याचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर पर्वती टेकडी जाणून घ्यायलाच हवी. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.